नमस्कार मित्रांनो. आज आपण पतंजली योगग्राममधील आमचा मुक्काम पूर्ण करून पुढच्या प्रवासाला निघालो आहोत. पण हरिद्वार सोडण्यापूर्वी आम्ही ठरवलं की बाबा रामदेव यांनी उभारलेल्या आणखी एक सुंदर ठिकाणाला भेट द्यायची. चला तर मग आज पाहूया पतंजली वेलनेसचा हा निसर्गरम्य अतिशय सुंदर परिसर. पतंजली योगग्राममध्ये आम्ही काही दिवस राहिलो आणि खूप छान अनुभव घेतला. सुट्टी झाल्यानंतर आम्ही विचार केला की जवळच असलेले पतंजली वेलनेसही पाहून जाऊ. हा परिसर खूप मोठा असल्यामुळे पूर्ण एरिया पायी चालणं शक्य नव्हतं. वेळही कमी होता आणि ऊनही खूप होती. त्यामुळे तिथं उपलब्ध असलेल्या ओपन इलेक्ट्रिक गाडीमधून आम्ही संपूर्ण परिसराची सफर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बघू शकता आम्ही त्या गाडीमध्ये बसलो आणि गाडी सुरू होताच दोन्ही बाजूनी दिसणारी हिरवीगार झाडं, सुंदर रस्ते आणि शांत वातावरण मनाला खूप प्रसन्न वाटत होतं. जिथे नजर जाईल तिथे स्वच्छता, नीटनेटकेपणा, निसर्गाची सुंदर साथ अशी दिसत होती. खरोखरच हा परिसर हॉस्पिटल्सपेक्षा एखाद्या निसर्गरम्य रिसॉर्टसारखा वाटत होता. पतंजली वेलनेसमध्ये विविध प्रकारच्या आयुर्वेदिक उपचार आणि थेरपी दिल्या जातात. इथे शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. विविध विभाग, सुंदर इमारती आणि हिरवळीनं भरलेला हा परिसर पाहताना प्रत्येक ठिकाणी शांततेची अनुभूती येते. तर बघू शकता खूप सुंदर परिसर आहे आणि आम्ही आधी 8 दिवस योगग्राममध्ये राहिलेलो आहे. त्याच्यानंतर आता आम्ही पतंजली वेलनेसमध्ये पण बघत आहे. खूप सुंदर वाटतं आहे. प्रत्येक ठिकाणी नीटनेटकेपणा, झाडे खूप आणि इथेच याच फेज 1, फेज 2 त्यांचे खूप सगळे संस्था आहेत आणि बघू शकता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे आणि गाडीमधून छान आता आम्हाला पूर्ण एरियाचं दर्शन होत आहे. बघू शकता खूप सुंदर सुंदर झाडे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे सेब दिलेले आहे आणि संपूर्ण परिसर पाहत आहे. प्रत्येक वळणावर नवीन दृश्य दिसत आहे. मोठमोठी झाडे, फुलाने सजलेले रस्ते, स्वच्छ वातावरण आणि पक्ष्यांचा आवाज हे सगळं पाहताना मन अगदी आनंदून जातं. बघा, कधी वाटलं नव्हतं की आम्हाला पण पतंजली वेलनेसची सफर होऊन जाईल आणि बघू शकता खूप तो प्रसंग. जर तुम्हाला आयुर्वेद आणि योग आणि निसर्गाच्या सानिध्यात काही दिवस घालवायचे असतील, तर हे ठिकाण नक्कीच अनुभवायलासारखे आहे. खूप छान मनाला येथील शांत वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा देते आहे. तुम्ही बघू शकता आहे. खूप मस्त मजा येत आहे आणि याच ग्राउंडवर आस्था चॅनलवर जे लाईव्ह प्रोग्राम राहते योगाचे, इथेच ते योगा केल्या जातात. तर तेच हे मैदान आहे, योग मैदान. बघू शकता किती मोठे मैदान आहे. इथूनच सगळं योगा व्हिडिओ शूट केले जातात आहे आणि बघू शकता तुम्ही. आज मी तुम्हाला पूर्ण याचं दर्शन देत आहे आणि बिल्डिंग बघा. असं वाटत नाही या हॉस्पिटलला एक रिसॉर्टसारखं वाटतं आहे. खरंच खूप प्रसन्न वाटते. अशा प्रकारे आम्ही पतंजली वेलनेसचा सुंदर एक फेरफटका मारत आहे. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असाच आपला प्रवास आता सुरू राहणार आहे. निसर्ग आणि आयुर्वेदिकच्या संबंधित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. खूप मेहनत लागते मला व्हिडिओ बनवायला आणि आम्ही नागपूरवरून आधी योगग्राममध्ये गेलो. तिथे आम्ही ट्रीटमेंट घेतली होती आणि तिथला अनुभव आम्हाला खूप छान वाटला. निसर्गाच्या ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट झाली आहे. तिथलं स्टाफ वगैरे खूप छान आहे. एकदा तुम्ही योगग्रामला जरूर भेट द्या. ही त्यांच्याजवळ बॅग दिसते, त्याच्यामध्ये किट्स राहते. अशी आपल्याला ऑरेंज कलरची बॅग मिळते, त्याच्यामध्ये सगळं सामान राहतं ट्रीटमेंटचं. तिथे मध्ये मसाज, थेरपी, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर सगळं सगळं केलं जाते आणि थोड्याशाच पैशामध्ये आणि अनुभव तो खूप छान आहे. ॲलोपॅथिक मेडिसिन खाल्ल्यापेक्षा तिथे जर आपण थेरपी केली ना, तर आपल्या मनाला, शरीराला जोही आपल्याला प्रॉब्लेम असेल तिथे की ठीक केल्या जाते
एकदा तुम्ही जरूर भेट द्या. मला आता खूप छान अनुभव मिळाला आहे. हा वेलनेसचा आहे आणि योगग्रामचे पण मी व्हिडिओ शॉर्ट्समध्ये दाखवतच असते आणि खूप सुंदर फुलांनी सजवलेलं पूर्ण योगग्राम आहे आणि बघू शकता. आणि माझे असेच नवीन-नवीन व्हिडिओ पाहत जा. खूप नवीन-नवीन प्रकारचे तिथे झाडे, तिथलं वातावरण खूप छान आहे. तुम्ही बघू शकता. कोण म्हणेल इथे काही हॉस्पिटल्स आहे, पण हे हॉस्पिटलच आहे. इथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली जाते. मड थेरपी, स्टीम बाथ सगळ्या प्रकारचे इथे थेरपी केले जातात. पण असं आपल्याला वाटणार नाही की आपण हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि असेच मी नवीन-नवीन व्हिडिओ घेऊन येणार तुमच्याकरता. त्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक जरूर करा.